आज सकाळी आमच्या कोकणातल्या एका कार्यक्रमासाठी मी बेळगावमध्ये होतो. बेळगावमध्ये मी पत्रकार परिषद घेतलीच, परंतु महाराष्ट्रातल्या विषयावर महाराष्ट्रातच पत्रकार परिषद असावी या भावनेनं पुन्हा एकदा मी ही कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतोय. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनोज जरांगे पाटलांचं अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला प्रतिसाद देत काल रात्री 2 वाजता त्यांचं आंदोलन जे थांबवलं त्याबद्दल देखील त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद देत असताना थोडी पार्श्वभूमी देखील सांगितली पाहिजे की ज्यावेळी भाजपाचे आमदार आदरणीय प्रसाद लाडसाहेब मनोज जरांगे पाटील साहेबांना भेटून आले, त्याच्यानंतर 2दा त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केली, मुख्यमंत्री महोदयांची देखील चर्चा केली आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सुरुवातीलाच मनोजदादा जरांगेंना विनंती केली होती, त्यांना आवाहन केलं होतं की अशा रणरणत्या आणि रखरखत्या उन्हामध्ये आपण आंदोलन करू नये. महायुतीचं सरकार म्हणून ज्या पद्धतीनं त्यांनी मराठा समाजासाठी निर्णय घेतले तसेच आता विद्यमान मुख्यमंत्री देखील घेत आहेत, ही भूमिका देखील एकनाथ शिंदे साहेबांनी मांडली होती. त्याच्यानंतर देवेंद्रजींनी देखील हीच भूमिका मांडली की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाजाच्या अनेक मागण्या मान्य केल्या, आता ते देखील सकारात्मक या सगळ्या दृष्टीमध्ये पावलं उचलत आहेत. आणि या सगळ्याची खात्री झाल्यानंतर काल रात्री 2 वाजता मनोजदादा जरांगे पाटलांनी त्यांचं आंदोलन मागं घेतलं. पण हे आंदोलन मागं घेतल्यानंतर बेळगावमध्ये अचानक जो मला एक प्रश्न विचारण्यात आला, म्हणून मी खरं तरी आज पत्रकार परिषद घेतोय की या सगळ्या चर्चेमध्ये शिवसेना कुठं दिसली नाही अशा पद्धतीचा प्रश्न मला बेळगावमध्ये विचारण्यात आला. आणि त्याचा मला खुलासा करायचा आहे की स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हे आवाहन केलं होतं. मी स्वतः माननीय प्रसाद लाडसाहेबांच्या संपर्कामध्ये होतो, मी स्वतः मनोजदादा जरांगेंच्या संपर्कामध्ये होतो आणि 3 ते 4 वेळा मी प्रसाद लाडसाहेबांना देखील विचारणा केली होती की जर आमच्या शिवसेनेच्या म्हणजे माझी त्या ठिकाणी जर आवश्यकता असेल तर मी तर त्या ठिकाणी यायला तयार आहे, अशा पद्धतीची भूमिका मी प्रसाद लाडसाहेबांकडे देखील मांडली होती. परंतु प्रसादजींनी मला असं सांगितलं की विखे पाटील साहेब जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितले की शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही 2 सरकार म्हणूनच या ठिकाणी आलेलो आहोत, त्याच्यामुळं रत्नागिरीवरनं अंतरवाली सराटीला एवढं लांब तुम्ही येऊ नका, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडल्यामुळं मी किंवा कोणीही शिवसेनेचा मंत्री त्या ठिकाणी जाऊ शकला नाही. पण काल आपल्याला माहिती असेल की 8-8:30च्या दरम्यान शिवसेनेच्या वतीनं मी देखील एक ट्विट केलेलं होतं आणि त्या ट्विटमध्ये देखील मी हेच म्हटलं होतं की दोन्ही नेते मग एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, हे प्रामाणिकपणानं मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. इतर कुठच्याही समाजाचं काहीही कमी न होता मराठा समाजाला आवश्यक त्या सगळ्या न्याय देण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारची आहे, अशी दोघांची भूमिका आहे. आणि म्हणून आमचे काही हितचिंतक जे आहेत पक्षाच्या बाहेरचे, ज्यांना आमची फारच काळजी आहे, त्यांना हा प्रश्न पडतो की मग उदय सामंत का गेला नाही. उदय सामंत कदाचित यावेळी दिसला नसेल, पण उदय सामंत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा मराठा समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीनं शासनाच्या शिष्टमंडळामधनं मनोज जरांगे पाटलांना भेटलेला होता. काल देखील माझा आणि तिथल्या सरपंचांचा आणि त्यांच्या कोर कमिटीतल्या काही सदस्यांचं देखील बोलणं झालं, वारंवार माझं बोलणं होतं. आणि आजही प्रामाणिकपणानं सांगतो की शिवसेना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करते. इतर समाजाचं काहीही कमी होऊ नये ही देखील शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे. परंतु नाहक काही लोकांनी गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न करतात तो महाराष्ट्रातल्या मराठा समाजामध्ये पसरू नये यासाठी प्रामाणिकपणानं सकाळी पण मी पत्रकार परिषद घेतली, पण आज ती या ठिकाणी पत्रकार परिषद घेणं गरजेचं होतं, म्हणून आज या पत्रकार परिषदेला मी सामोरं जातो. नाही, याच्यामध्ये काही तांत्रिक बाबी ज्या आहेत, आता काल जे काय आपण 2 वाजता विखे पाटील साहेबांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे ते देखील आपण बघितलं की सातारा गॅजेटच्या बाबतीमध्ये 1 महिन्याची मुदत मागितलेली आहे, गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये आम्ही कारवाई करतो म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जे अधिकारी मुद्दाम
अशा पद्धतीचे दाखले देणार नाहीत, त्यांच्यावर देखील कारवाई करतो, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी सांगितलेलं आहे. विभागीय आयुक्तालयामध्ये कायम दर 15 दिवसानं या दाखल्याच्या संदर्भातला आढावा घेतला जाईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते मनोजदादांना मान्य आहे. त्यांनी आता ती 5 जुलैपर्यंतची वेळ दिलेली आहे, त्याच्यामध्ये सरकार म्हणून आम्ही सकारात्मक काम करू. मनोजदादा जरांगेंना पुन्हा आंदोलन करायला लागू नये हीच शिवसेना म्हणून आमची भूमिका असेल आणि सरकार म्हणून देखील आमची भूमिका असेल. काय 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 नाही, लक्ष्मण हाके, प्राध्यापक लक्ष्मण हाके काय बोलतात हा त्यांचा वैयक्तिक त्यांच्या बाबतीतला विषय आहे. त्यांना जे वाटतं, त्यांना जे पटतं, शेवटी आपल्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, चालण्याचं स्वातंत्र्य आहे. या सगळ्या स्वातंत्र्यामधला त्याचा एक भाग आहे की ते बोलतात. त्याच्यामुळं ते बोलल्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर काहीतरी बोलणं हे योग्य नाही. त्याच्यामुळं लक्ष्मण हाकेंच्या बाबतीमध्ये देखील मी स्पष्टपणानं सांगतो की ओबीसी समाजाचं देखील आरक्षण काहीही कमी होणार नाही, त्यांचं काही कमी होणार नाही, ही भूमिका देखील महायुतीच्या सरकारची आमची सगळ्यांची आहे. एक मिनिट, मंगेशला फोन घेऊन सांगायला सांगणार पत्रकार परिषद. मंगेशला. हां, मनोज जरांगे पाटील आणि हां नाही, मला असं वाटतं, मला दोन्ही नेत्यांना विनंती करायची आहे. एक नेते मराठा समाजाचं नेतृत्व करतात, एक नेते ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विचार करून आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे. मराठा समाजाच्या पण मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, ओबीसी समाजाच्या पण सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत. पण ह्याच्यामध्ये टोकाचा संघर्ष हा जातीमध्ये धर्माधर्मामध्ये असता कामा नये. आणि म्हणून दोन्ही नेत्यांना आमची विनंती आहे की भविष्यातली पिढी, आपल्या नंतरची पिढी, मग ती मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, हे एकामेकाकडे वैरी म्हणून बघू नये, ही जबाबदारी नेत्यांची देखील आहे. आमची जशी आहे, शासन म्हणून आमची जशी आहे तशी त्या नेत्यांची देखील आहे. नाही, लक्ष्मण हाकेने जर आंदोलनाचा इशारा दिला तर त्यांच्या देखील ओबीसींच्या बाबतीतल्या काही ज्या शंका असतील, त्यांना जे ओबीसींच्या बाबतीमध्ये जो काय अन्याय होतोय असं वाटत असेल तर त्याची देखील बैठक आम्ही शिंदे साहेबांबरोबर करू, त्याची देखील बैठक देवेंद्रजी फडणवीस साहेबांबरोबर करू. ओव्हरऑल महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे जाती धर्म आहेत त्या कुठच्याही जाती धर्मावर अन्याय होऊ नये, ही महायुती सरकारची भूमिका आहे. कोल्हापूर गॅजेट, हां नाही, याच्यामध्ये तुम्ही जर विखे पाटील साहेबांची स्टेटमेंट बघितली असेल तर सातारा गॅजेट असेल किंवा कोल्हापूर गॅजेट असेल किंवा पुणे गॅजेट असेल, औंध काय गॅजेट असेल, या संदर्भातले जे निर्णय आहेत त्याच्यासाठीच त्यांनी 1 महिना मागून घेतलेला आहे. मला जी माहिती आहे, मी काय त्यांच्याशी थेट बोललेलो नाही, पण आपल्याच माध्यमातून जे काय आम्हाला बघायला मिळतं, ऐकायला मिळतंय, त्याच्यामध्ये स्पष्ट असं आहे की ज्या पद्धतीनं त्यांना आवश्यकता आहे त्या पद्धतीनं 1 महिना त्याचा अभ्यास करून त्याच्यावर निर्णय घेऊ, असं विखे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि विखे पाटील साहेबांनी प्रसादजींकडे आम्हाला असा निरोप दिला की बाबा आम्ही सगळे हे शासन म्हणूनच शिष्टमंडळ तिथे आहोत, तेव्हा एवढ्या लांबून तुम्हाला कोणाला यायची जिथं आवश्यकता नाही म्हणून आम्ही तिथं गेलो नाही. याचा अर्थ आम्ही मराठा समाजाच्या मागण्यांबरोबर नाही असं अजिबात नाही. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पहिला जो ऐतिहासिक निर्णय घेतला होता 10% आरक्षणाचा, तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांनीच घेतला होता. आणि आता देवेंद्रजी देखील मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करतायत. पण हे सगळं करत असताना आपण जो आता हाके सरांचा विषय विचारला तर त्याच्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की जे दिलेलं आहे ते ओढून घेण्याचा सरकार प्रयत्नच करणार नाही किंवा ओढून घेणार नाही, ही आमची भूमिका आहे. एकीकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणाची चर्चा सुरू आहे, दुसरीकडे एससी आरक्षणाचं सुद्धा वर्गीकरण केले जाते, त्याच्यात पोटसाठी सुद्धा स्पेशल त्यातलं आरक्षण हवं आहे म्हणून चर्चा किंवा आंदोलन करत आहेत. आरक्षणाबद्दल नाही, हा जो विषय आहे हा थोडा गैरसमजात होतोय. शासनाची याच्यामधली भूमिका स्पष्ट ह्या नेते मंडळी समजून घेण्याची गरज आहे. त्यांना जे चर्चा करायची आवश्यकता असेल तर सरकार त्यांच्यावर देखील चर्चा करायला तयार आहे.
परंतु समाजामध्ये नाहक तेढ निर्माण करण्याचं काम ज्या पद्धतीनं केलं जातं आहे हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं जनतेच्या दृष्टीनं योग्य नाही. समाजाच्या मागण्या ह्या मानल्या पाहिजेत, जातीच्या मागण्या ह्या पूर्ण झाल्या पाहिजेत, याच्यासाठीच सरकार आहे. परंतु त्याच्यावर जसं युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तशी परिस्थिती निर्माण करणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. चर्चेनं विषय सुटले पाहिजेत आणि चर्चेनं संवाद साधून जे आपल्याला काय पाहिजे ते मागितलं पाहिजे. नाही, याचं उत्तर मला असं वाटतं की आता हे 6-7 महिने ही प्रक्रिया सुरू आहे. अनावधानानं ज्या फॉर्मवर स्वतःकडे गाडी असताना देखील तो फॉर्म भरला गेलेला होता, स्वतः सरकारी नोकर असताना देखील तो फॉर्म भरला गेलेला होता, सरकारी कामामध्ये फायदा घेतलेला असताना देखील तो फॉर्म भरलेला होता, सरकारी काही बेनिफिट्स घेतलेले असताना देखील जो फॉर्म भरलेला होता, ते फॉर्म जे आहेत ते फक्त बाजूला करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बाकी कुठचाही याच्याशी जाणीवपूर्वक असं कुठं काढून टाकलेलं नाही. तर 2005च्या जी.आर.नुसार 2005च्या जी.आर.नुसार पूर्वी दाखला केला जात होता. 2005च्या जी.आर.नुसार हा त्यानंतर दुसरं आपत्ती झालं. त्या आपत्तीला सुद्धा त्या जातीची दाखला करण्यासाठी पूर्वी दाखला अडचण आहे. नाही, असं काही ठिकाणी होत असेल, मला असं वाटतं काही ठिकाणी होत असेल. आता माझ्या जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर अशी तक्रार येत नाही. पण अशा पद्धतीची स्वतःच्या म्हणजे काकांचा चुलत्याचा दाखला आहे, त्यांच्या मुलाचा दाखला आहे आणि त्याच्या परत सख्या भावाचा दाखला काढताना अशा पद्धतीची जर अडचण येत असेल तर आम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी बोलू, त्या संबंधित यंत्रणेशी बोलू, मंत्री महोदय सामाजिक न्यायाचे त्यांच्याशी मी स्वतः बोलेन. पण अशी खरं अडचण यायची काही आवश्यकता नाही, कारण त्यांचं थेट ब्लड रिलेशन आपल्याला आयडेंटिफाय होतं, मग दाखला द्यायला काही हरकत नाही. विधानसभेच्या निवडणुकीत जे काही म्हणजे नाना असतील त्यांना काही आश्वासन दिलं होते की विधान परिषदेत घ्यायला ती काही ती संधी होती. आता महामंडळ सुद्धा वाटप महायुतीकडे होत नाही. कार्यकर्ते वेटिंगमध्ये काय म्हणतात? असं काही नानांच्या मनात अजून आलेलं नाही ते वेटिंगला आहेत म्हणून. कार्यकर्ते अजिबात नाही. आमचे सगळे कार्यकर्ते, सगळे नेते आमचे हे कामात व्यस्त आहेत. माननीय शिंदेसाहेबांवर त्यांची निष्ठा आहे, शिंदेसाहेबांवर ते प्रेम करतात, त्याच्यामुळे शिंदेसाहेब त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाहीत हे मला आत्मविश्वासानं माहिती. महामंडळ वाटपाला उशीर झाला होता. नाही, महामंडळ वाटपाला देखील उशीर होत नाही. समन्वय समितीमध्ये महामंडळाचा रेशो किती आहे हे देखील तिन्ही नेत्यांनी फायनल केलेलं आहे. त्याच्यामुळं आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यामध्ये महामंडळ व्हायला काय हरकत नाही. ठीक आहे, धन्यवाद. सर, एकच प्रश्न की 25 तारखेनंतर गोपाळगडाबाबतीत तुम्ही ठोस निर्णय घ्यालच, पण पुन्हा भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज किंवा गडकिल्ल्यांबाबतीत अशा काही चुका होऊ नयेत प्रशासनाकडून म्हणून तुम्ही कोणता कायदा किंवा कायद्यात एखादी सुधारणा किंवा असं काही मंत्रिमंडळाकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे ताई त्या स्टेटमेंटचा काही मंडळींनी, राजकीय मंडळींनी प्रचंड विपर्यास केलेला आहे. खरं तर गोपाळगडाचा इतिहास ज्यांनी आमच्यावर टीका केली त्यांनी तपासणं आणि वाचणं गरजेचं आहे. गोपाळगड हा पुरातत्व विभागाकडे आहे आणि पुरातत्व विभागाकडनं तो राज्य शासनाकडे घेण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे तो असं काही बेवारच पडलेला नाही आहे, तो पुरातत्व विभागाकडे आहे आणि पुरातत्व विभागाकडचा राज्य शासनाकडे जर आला तर गोपाळगडचा मेंटेनन्स त्यांच्यापेक्षा आम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकतो, ही आमची भूमिका आहे आणि म्हणून तो आम्ही मागतोय. डेफिनेटली तुम्ही ते करालच व्यवस्थित, पण भविष्यात असं काही होऊ नये म्हणून एखादा फोर्ट प्रोटेक्शन ऍक्ट किंवा काही असं काही आणाल का किंवा मंत्रिमंडळाकडे शिफारस कराल? नाही, पण ह्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जे पुरातत्व विभागाकडे गड किल्ले आहेत ते देखील सुरक्षित आहेत आणि पुरातत्व विभागाकडनं जे शासनाकडे आलेले गड किल्ले आहेत ते देखील सुरक्षित आहेत. त्याच्यामुळं गड किल्ल्यांचं जे पावित्र्य आहे ते राखण्यामध्ये महायुतीच्या सरकारला 100% यश येतं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की गड किल्ल्यांची परिस्थिती चांगली राहावी म्हणून आमचा जो नियोजन मंडळाचा निधी आहे त्यातला 5% निधी 2 वर्षापासून राखीव ठेवण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि त्याच्यातनं देखील अनेक गड किल्ल्यांची इतिहास जपण्यासाठी डागडुजी होते. तर सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीच्याच घटकामध्ये स्थानिक स्वराज्याची निवडणूक असेल किंवा इतर काही निवडणूक असेल एकमेकांच्या विरोधात निवडणुकीला तुम्ही सामोरे जातात, एकमेकांवर आरोप सुद्धा केले जातात किंवा पडद्यावर सुद्धा त्या बऱ्याच काही घडामोडी घडतात.
मला एकच म्हणायचं आहे, महाविकास पहिलं बनवतं की आता माहिती आहे. तर तुम्ही पण व्यस्त राहिले पाहिजे ना. ज्या ज्या निवडणुका येत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही देखील व्यस्त राहिले पाहिजे. तुम्हाला देखील लिखाणासाठी काहीतरी विषय मिळाले पाहिजे. तुम्हाला देखील ब्रेकिंग रोज काहीतरी मिळाली पाहिजे. म्हणून आमचा हा सगळा कारभार चालू असतो. शेवटी चौथा स्तंभ चित्रपट महामंडळाचा हा काही विषय नाही. चित्रपट महामंडळाची जी भूमिका आहे ती मी स्पष्ट केलेली आहे. चित्रपट महामंडळाशी माझा काही संबंध नाही. काल गोकुळच्या निवडणुकीसंदर्भात महायुतीची एक बैठक झाली, त्यामध्ये सर्वाधिक ठराव असणारा कर्जत तालुका आहे, त्यामध्ये आमदार चंद्रजित नक्की आहेत शिवसेनेचे. त्यामुळे या बैठकीला बोलवलं. काय सांगाल? नाही, गोकुळचं राजकारण म्हणजे खरं सांगू का, म्हणजे मी शिवसेनेचा कोल्हापूरचा संपर्क मंत्री आहे, पण मी बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्था, आमदारकी, खासदारकी याचा संपर्क मंत्री आहे. बाकीच्या ज्या निवडणुकात कोल्हापूरच्या होतात त्याचा मला पण अभ्यास करायला लागणार आहे. कारण आमचं ठरलंय आणि आपलं ठरलंय यातला फरकच मला कधी कळला नाही. रत्नागिरी जिल्हा लागून असून सुद्धा कधी आपलं ठरलेलं असतं, कधी आमचं ठरलेलं असतं. ते आमचं ठरलेलं आहे आणि आपलं ठरलेलं आहे ह्याच्यातला फरक ज्यावेळी अजून 10-15 वेळा येऊन मला कळेल त्याच्यावरच मी भाष्य करू शकतो. साहेब, शक्तीपीठ महामार्गाला आता शेतकऱ्यांचा विरोध कसा आहे तो कायमच आहे आणि आता तुमचेच जे आमदार आहेत शिवसेनेचे त्यांनी देखील आता त्याला विरोधाची भूमिका घेतली आहे. यावर कसा तोडगा काढणार? नाही, शक्तपीठ महामार्ग असू दे किंवा कोकणामध्ये येणारे अणुऊर्जाचे प्रकल्प असू दे, शिवसेना म्हणून आमची भूमिका ही स्पष्ट आहे की जनतेला विश्वासात घेऊनच ह्या पद्धतीची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. आणि शक्तीपीठाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची आणि आमच्या शिंदे साहेबांची हीच भूमिका आहे की जनतेला विश्वासात घेऊन त्यांना योग्य तो मोबदला देऊन त्यांचे सगळे गैरसमज दूर करून शक्तीपीठ झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.